नमस्कार. आज आपण पाहणार आहोत अधिक मासाची कहाणी. ऐका पुरुषोत्तम देवा तुमची कहाणी. सर्वांनी वाचावी, सर्वांनी ऐकावी, श्रद्धा करावी, पुरुषोत्तमाची पूजा करावी. पुण्य मिळतं, पाप पळतं, मनी धरावे ते मिळतं, जन्माचे सार्थक होतं, अशी मान्यता या अधिक मासाची. अवंतीपूर नावाचं एक नगर होतं. तिथे दोघे भाऊ राहत होते. मनाने श्रीमंत परंतु धनाने गरीब. मोठ्याच्या बायकोचे नाव होते रूपवती, धाकट्याच्या बायकोचे नाव होते मुग्धा. एकदा ते दोघेही भाऊ कामधंद्यासाठी परगावी गेले. तेव्हापासून थोरली जाऊबाई महाराण्यासारखी बसून राही. धाकट्या जावेकडून बटकीसारखी कामे करून घेई. तिच्यावर सारखी आगपाखड करत असे. एकदा तर थोरली इतकी संतापली की तिने धाकटीला घराबाहेर काढले. बिचारी धाकटी एका शेजारणीच्या ओसरीवर राहू लागली. त्या वर्षी अधिक मास आला. थोरलीने पुरुषोत्तम व्रताची तयारी केली. धाकटीला वाटलं आपणही ते व्रत करावं, म्हणून ती थोरल्या जावेच्या घरी गेली. म्हणाली, जाऊबाई जाऊबाई पुरुषोत्तम व्रत करायची माझीसुद्धा इच्छा आहे, परंतु मला त्या व्रताची काहीच माहिती नाही. तुम्ही मला सगळा व्रतविधी सांगाल का? थोरली मोठी कपटी आणि भारी दृष्ट. ती धाकटीला म्हणाली, तू आहेस बावळट, अर्धवट आणि वेडपट. तुला काय जमणार पुरुषोत्तम व्रत? परंतु तुझा आग्रहच असेल तर सांगते, पण हे व्रत गुप्त आहे. मी सांगेन ते दुसऱ्या कोणालाच सांगायचे नाही. धाकटीनं कबूल केलं. थोरलीने दुष्टपणाने उगीच काहीतरी खोटे नाटे रचून तिला सांगितले. म्हणाली, अधिक मास म्हणजे मलिन मास. या महिन्यात आपण मलिन राहायचं. मलिन गढूळ पाण्यात स्नान करायचे, मळकट वस्त्रे वापरायची, शिळे पाके उष्टे खरकटे पदार्थ खायचे, घाणेरडे शब्द उच्चारायचे. उजवलेला नसेल अशा पिंपळाला नमस्कार करून म्हणायचे, पिंपळा पिंपळा माझ्या घरी जेवायला ये. असे महिनाभर रोज करायचे म्हणजे देव प्रसन्न होईल. धाकटीला ते खरे वाटले. ती रोज घाणेरडी राहू लागली. पिंपळाला नमस्कार करून आपल्या घरी जेवायला बोलवू लागली. होता होता उद्यापनाचा दिवस आला. थोरलीने 108 ब्राह्मणांना जेवायचं आमंत्रण दिलं. तिचं ऐकून धाकटीनेही ब्राह्मणांना बोलवलं. व्रताच्या आनंदाच्या भरात तिला आपल्या गरिबीची जाणीवही राहिली नाही. रोजच्याप्रमाणे ती पिंपळाला म्हणाली, देवा देवा माझ्या घरी आज उद्यापन आहे, तू जेवायला ये. तेव्हा पिंपळातून श्रीकृष्ण प्रगट झाले. तिचा भोळा भाव आणि खरी भक्ती बघून ते म्हणाले, ठीक आहे, मी जेवायला येतो. कोणी विचारलेस तर आपला भाऊ जेवायला येणार आहे असं सांग. धाकटीचा आनंद गगनात मावेना. ती घरी आली. घरात काय होते नव्हते ते गोळा करून कसाबसा स्वयंपाक केला. एक लाडू केला. तेवढ्यात श्री विष्णू जेवायला आले. ते तिला म्हणाले, ताई बाहेर 108 ब्राह्मण जेवायला आले आहेत. धाकटी विसरूनच गेली होती. धड एका माणसालाही पुरण्यासारखं जेवण नव्हतं. मग 108 ब्राह्मणांना कसं जेवण घालणार? घरात अन्नाचा एकही दाणा नव्हता. आता काय करायचे? विष्णूने तिची चिंता दूर करायचं ठरवलं. ते म्हणाले, आता असे कर, एक केळीचे पान आण, एक द्रोण आण आणि माझ्यासाठी केलेला लाडूही आण. धाकटीने विष्णूंच्या सांगण्याप्रमाणे केलं. मग विष्णूने त्या पानाचे 108 तुकडे केले आणि लाडवाचेही तेवढेच तुकडे केले. धाकटीने ती पाने मांडली. लाडवाचे तुकडेही वाढले. तेव्हा श्री विष्णूंच्या कृपेने 108 पात्रे पंचपक्वान्नांनी भरली. ब्राह्मण जेवले, तृप्त झाले आणि अनंत आशीर्वाद देऊन गेले. तिकडे थोरलीच्या घरी चमत्कार झाला. तिने तयार केलेले सर्व पदार्थ नाहीसे झाले. 108 ब्राह्मण उपाशी राहिले. रागाने तिला शाप देत निघून गेले. परंतु धाकटी अगदी गरीब आहे, तशात आपण तिला खोटे नाटे सांगितले आणि तरीही तिने 108 ब्राह्मणांना भोजन कसे दिले याचे थोरलीला नवल वाटले. ती तशीच लगबगीनं धाकट्या जावेकडे गेली. धाकटीनं थोरल्या जावेला आदराने लावून नमस्कार केला. म्हणाली, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी अधिक मासाचे व्रत केले, म्हणूनच भगवान विष्णू प्रसन्न झाले आणि त्यांच्या कृपेनेच उद्यापन देखील यशस्वीपणे पार पडले. धाकटीला आपण खोटे सांगितले, पण तिने खरे मानून भक्तिभावाने व्रत केले, म्हणूनच तिला भगवान विष्णू प्रसन्न झाले हे थोरलीने मनोमन जाणले. ती खजील झाली. तिने धाकटीचे पाय धरले, तिची क्षमा मागितली. तेव्हा आकाशवाणी झाली, जे कोणी श्रद्धेने अधिक मास पाळतील, पुरुषोत्तम व्रत करतील, त्यांना मी असाच प्रसन्न होईल, त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण करीन. त्यानंतर त्या दोघी जावा एकत्र आनंदात वागू लागल्या. श्री पुरुषोत्तमाच्या कृपेने त्या दोघींचा संसार सोन्याचा झाला. दोघी जावा सहकुटुंब सहपरिवार पूर्ण सुखी झाल्या.
त्यांना जशी सुखसंपत्ती मिळाली तशीच त्या पुरुषोत्तमाच्या कृपेने तुम्हा आम्हाला मिळो. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. ओम विष्णवे नमः. विष्णवे नमः. विष्णवे नमः.